आपल्याला माहिती digestion is the process in which complex non-soluble forms are converted to simple, soluble and absorbable form. म्हणजे आपण जे खातो ते सॉलिड फूड असतं, ते सॉल्युबल नसतं, ते कॉम्प्लेक्स असतं. फॉर एक्झाम्पल इट कॅन इन्क्लूड्स प्रोटीन, इट इन्क्लूड्स फॅट, कार्बोहायड्रेट अँड अदर कॉम्पोनंट्स. आणि हे सगळे कॉम्पोनंट्स आपण जरी खाल्ले तरी आपल्याला आहे तसे मिळत नाही. अँड सो देर इज नेसेसरी टू कन्वर्ट इन टू द सिम्पल अँड सोल्युबल फॉर्म अँड ऑल्सो इन ऍब्सॉर्बल फॉर्म. नुसतं सोल्युबल असून चालणार नाही, ते ऍब्सॉर्ब सुद्धा झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला डायजेशन आवश्यक आहे. आणि मग फिजिओलॉजी ऑफ डायजेशन आपण एक महत्वाचा भाग आहे तो आपण समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे की आपण फूड खातो आणि फूड खात असताना आपल्या बकल कॅव्हिटी पासून ते सुरुवात होते. फूड आपण स्टार्ट करतो डायजेशनची प्रोसेस, ती माउथ पासून सुरू होते. देर आर व्हेरियस ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. माउथ, then here is the esophagus, stomach, intestine. These are the most important organs involved in the process of digestion: mouth, stomach and intestine. आपल्याला माहिती आहे बकल कॅव्हिटी, माउथ और बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी मध्ये टंग अँड टीथ असतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की देर आर प्रेझेन्स ऑफ सलायव्हरी ग्लँड अँड दीज सलायव्हरी ग्लँड्स helpful in the process of mastication. It also secrete the certain enzymes, that is the ptyalin, lysozyme, or lysozyme is the enzyme, not enzyme. It helps in the killing the bacteria. But as soon as food enters the buccal cavity, digestion starts. Buccal cavity मध्ये जेव्हा फूड येतं त्यावेळी काय करतो, ते आपण प्रोसेस सुरू होते कशाची, डायजेशनची. दोन प्रकारे फूडचं डायजेशन, एक मेकॅनिकल अँड केमिकल. स्टमक मध्ये सुद्धा मेकॅनिकल डायजेशन आणि केमिकल डायजेशन. इन इंटेस्टाइन ऑल्सो मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन. बकल कॅव्हिटी मध्ये मेकॅनिकल डायजेशन म्हणजे काय, त्याला आपण मॅस्टिकेशन, क्रशिंग ऑफ फूड. बकल कॅव्हिटी मध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी दात आणि टंग. ठीक आहे. बकल कॅव्हिटी मध्ये पहिला जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो टंग आहे. टंगचं फंक्शन काय आहे आपल्याला माहिती आहे की टंग इज युजफुल फॉर process of speech and also it helps to push the food particle toward the molars and premolars for crushing. फूड काय करते, टंगच्या साहाय्याने इकडच्या बाजूला आपल्याला पुश करत असते आणि क्रशिंग साठी त्याचा उपयोग करत असते. त्याला आपण मॅस्टिकेशन प्रोसेस म्हणतो. क्रशिंग म्हणजे काय, मॅस्टिकेशन प्रोसेस. अँड मॅस्टिकेशन इज कॅरीड आउट बाय टीथ अँड टंग. ठीक आहे, लक्षात येते का? दुसरा एक भाग याच्यामध्ये बकल कॅव्हिटी मध्ये काय, देर आर प्रेझेन्स ऑफ ग्लँड, सलायव्हरी ग्लँड्स. Salivary glands. There are three major salivary glands. There are three major salivary glands. एक जी ग्लँड आहे त्याला म्हणतो आपण पॅरोटिड ग्लँड. पॅरोटिड ग्लँड एक प्रेझेंट इन द चिक, गालामध्ये असतो पॅरोटिड. पॅरोटिड ग्लँड इज प्रेझेंट इन चिक. दुसरी जी ग्लँड आहे ती आहे सब मॅक्सिलरी ग्लँड. हा जी कॉर्नर आहे आपला जॉचा, या ठिकाणी हे सब मॅक्सिलरी ग्लँड आहे. सब मॅक्सिलरी ग्लँड. The duct of the submaxillary gland is much elongated. This duct open
at the base of tongue. Present at the base of tongue. And third जी duct आहे gland आहे ती आहे sublingual gland. Sublingual gland ही जॉच्या जॉबच्या खालच्या बाजूला असते. This is the sublingual gland. याची डक्ट सुद्धा टंगच्या खाली ओपन होत असते. म्हणजे या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय की देर आर प्रेझेंट 3 salivary gland. Major, this is called as parotid gland, submaxillary gland and sublingual gland. Parotid gland present in cheek गालामध्ये दोन्ही बाजूला. दुसरी ग्लँड जी आहे ती submaxillary gland at the junction of or at the region where the bone किंवा पाठीमागच्या बाजूला त्याला ज्या ठिकाणी both the jaws are locked आणि या ठिकाणी हे सलाइन ग्लँड असते त्याला सबमॅक्सिलरी आणि सबलिंग्युअल ग्लँड हे जॉबच्या साइडला असते खालच्या बाजूला. The duct of these glands open at the base of tongue. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की 1 to 1.5 liters of saliva produced a day. दिवसभरामध्ये 1 ते 1.5 लिटर हा सलाइवा प्रोड्यूस केला जातो. मोस्ट ऑफ salivary gland secretion contains water. 95% water. Besides that, it also contains the enzymes. The enzyme is called as salivary amylase. Salivary amylase. आता लक्षात घ्या तुमच्या की आपल्या शरीरामध्ये पाणी काय कुठं टँक बसवलं नाही. आपण जे पाणी पितो ते फिजिओलॉजिकल प्रोसेस मधून आपल्या सलायव्हर मध्ये येतं. म्हणजे कुठंतरी सलायव्हरी ग्लँडला ते तयार करावं लागतं पाणी आणि म्हणून सलायव्हरी ग्लँड 95% पाणी जरी असले 1 to 1.5 लिटर्स ऑफ सलायवा प्रोड्यूस्ड अ डे. आणि बऱ्याच वेळा आपण बघतोय की हे सलायवा बाहेर थुंकू दिली जाते. जी लोक गुटखा मावा वगैरे खातात ते लोक काय करतात सलायवा बाहेर फेकून देतात टाकून देतात. आता सलायवा बाहेर टाकून देतात याचा अर्थ काय की आपल्या शरीरामध्ये सलायवा तयार केलं जातं ते पाणी तयार होत असतं फिजिओलॉजिकल प्रोसेस मधून आणि ते बाहेर टाकून देतो आणि त्याचा दुष्परिणाम असं होतं की त्याचा हेल्थवरती परिणाम होतो. आणि म्हणून जे गुटखा मावा किंवा आणखी असे काही पदार्थ खातात की जे वारंवार थुंकतात ते आपल्या शरीरावरती अतिरेक करत असतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे काय की त्या माणसाची हेल्थ ही अतिशय ॲबनॉर्मल असते आणि त्यामुळे ते असे चेहरे त्याचे ओढलेले दिसतात किंवा ताजेतवानेपणा किंवा तरतरीतपणा दिसत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सलायव्हाचं सिक्रेशन व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज नॉट वेस्ट. सलायवा थुंकून देणं म्हणजे वेस्ट नाही. इट इज प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ व्हेरियस चेंजेस इन फिजिओलॉजी. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की सलायवा इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ब्युकल कॅव्हिटीमध्ये 2 प्रकार डायजेशन, एक मेकॅनिकल डायजेशन आणि केमिकल डायजेशन. मेकॅनिकल डायजेशन includes mastication of food. Mastication is the process in which food particles are crushed with the help of tongue and teeth. With the help of tongue and teeth. So what happens? It become a fine. Along with mastication, food is mixed with saliva. तुम्हाला माहिती आहे की फूड मिक्स होतं सलायवामध्ये. एका बाजूला फूड मिक्स होत असतं त्याच्यामध्ये काय असतात स्टार्च असतात. स्टार्च किंवा ग्लुकोज and it converted into the maltose. Glucose is converted to maltose. आपलं फूड डायजेस्टिव्ह प्रोसेस स्टार्ट फ्रॉम बकल कॅव्हिटी. आणि हे माहिती असायला पाहिजे इन बकल कॅव्हिटी किती वेळा फूड खाल्लं क्रशिंग केलं पाहिजे चावला पाहिजे एक घास. कोण सांगेल? एक घास किती वेळा? 32 वेळा चावला पाहिजे. 32 वेळा. 32 वेळा का? याचं कारण असं की बाय द प्रोसेस ऑफ क्रशिंग मॅक्झिमम अमाउंट ऑफ सलायव्हरी अमायलेज मिक्स विथ फूड अँड कन्वर्ट ग्लुकोज और शुगर लाईक ग्लुकोज अँड माल्टोज into
digestion of food is take place as glucose and maltose start into the buccal cavity. Glucose is converted to the maltose आणि हे डायजेस्टेड फूड स्टमक मध्ये येते. लक्षात घ्या तुम्हाला सांगतो, आपण जर 32 वेळा घास जर चावला नाही त्याचे दुष्परिणाम काय होतात मी सांगितलं. 32 वेळाचा अर्थ काय की डायजेशन इज स्टार्टेड इन बकल कॅव्हिटी. शुगरचं डायजेशन इथं स्टार्ट होतं बकल कॅव्हिटीमध्ये आणि जर 32 वेळा घास चावला तर कम्प्लीट डायजेशन नसेल पण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने डायजेशन हे बकल कॅव्हिटीमध्ये होऊ शकतं. पण आता अलीकडे काय झालं की बऱ्याच जणांना वेळ नसतो. वेळ नसतो म्हणजे काय काय करायचं म्हणते बका 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 खायचं निघायचं. किंवा दुसरा जो प्रकार आहे की ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो. ओबेसिटी अमेरिकेमध्ये असेल तर तोच प्रॉब्लेम आहे ओबेसिटीचा. वजन प्रमाणापेक्षा जास्त वाटतं शरीरात आणि हे कशामुळे होते इन्स्टंट फूड. इन्स्टंट फूड म्हणजे कशाचं पिझ्झा बर्गर वगैरे वगैरे. आता ह्या पिझ्झा बर्गर मध्ये कशाचे मैद्याचे बनलेले असतात स्टार्चचे बनलेले असतात आणि मला सांगा 32 वेळा कोणी पिझ्झा चावून खाईल का नुसतं गिळायचं काम आहे. आणि हे गिळल्यामुळे काय होते की ह्यातले एक्सेस जो कार्बोहायड्रेट आहे किंवा शुगर आहे किंवा त्याला आपण ग्लुकोज म्हणूया हे काय होते विदाउट प्रॉपर डायजेशन एंटर्स इनटू दी स्टमक. म्हणजे पहिले लक्षात घ्या दुष्परिणाम सांगतो. पहिले आपण हे समजून घेऊ आणि मग आपण तिकडे जाऊ. There are in buccal cavity there are present 3 glands, that is the parotid gland, submaxillary gland आणि sublingual gland. 3 glands आहेत. Their secretion consists of the salivary amylase which act upon the carbohydrate or sugar like glucose and maltose. लक्षात माल्टोज आणि ग्लुकोज वरतीचा डायजेशन होतं. दुसरं त्याच्यामध्ये एन्झाइम मध्ये सिक्रेशन मध्ये केमिकल सबस्टन्स आहे इज कॉल्ड एज लायसोझाइम. लायसोझाइम लायसोझाइम किंवा लायसोसोम. लायसोझाइम having antibacterial activity. या लायसोझाइमला काय antibacterial activity आहे आणि मग काय as soon as food enters into the buccal cavity the bacteria are killed by lysozyme enzyme. हे लायसोझाइम एन्झाइम काय होतं बॅक्टेरिया किल केले जातात. दुसऱ्या बाजूला शुगरचं डायजेशन सुरू होतं म्हणजे ग्लुकोज आणि माल्टोज डायजेशन या सलायव्हरी ग्लँडचं सिक्रेशन होतं. मग पुन्हा मी आपल्या लाईफस्टाईल कडे बऱ्याच वेळा काय होतं की आपण फूड खातो 32 वेळा घास का चावायचा. त्याचं कारण काय की माउथ मध्ये डायजेशन होतं. माउथ हे कार्बोहायड्रेट डायजेशन कार्बोहायड्रेट डायजेशन माउथ मध्ये होतं. हे फूड स्टमक मध्ये स्टमक मध्ये प्रोटीनचं डायजेशन पुढे जातो आपण इंटेस्टाईन मध्ये. इंटेस्टाईन मध्ये फॅट कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीनचं डायजेशन. समजून घ्या काय भानगड आहे काय व्यवस्थित जेवायचं याचं कारण समजून घ्या. आता तुम्ही घरातली जर तुम्ही रवत करत बसलं तर घरात म्हणलं काय रवत करत बसलं तासभर पण नाही रे 32 वेळा निदान मॅक्झिमम तरी चांगल्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्बोहायड्रेट माउथ मध्ये डायजेस्ट होत स्टमक मध्ये होत नाही. ते कुठं होते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. लक्षात घ्या जर इथं डायजेशन झालं नाही तर ही शुगर डायरेक्ट ह्याच्यामध्ये येते कशामध्ये इंटेस्टाईन मध्ये. इंटेस्टाईन मध्ये पॅनक्रियाज सिक्रेशन होतं. पॅनक्रियाज इज द exocrine as well as endocrine gland or it is called as myxocrine gland or heterocrine gland. ती एन्झाइम पण सिक्रेट करते आणि हार्मोन पण सिक्रेट करते आणि म्हणून आपण त्याला मिक्सोक्राइन किंवा एक्झोक्राइन as well as endocrine. मिक्सोक्राइन किंवा हेटेरोक्राइन. हेटेरो म्हणजे डिफरंट दोन्ही फंक्शन करतात. आता हे पॅनक्रियाचं फंक्शन काय इन्सुलिन सिक्रेशन. इन्सुलिन सिक्रेट होत असताना काय होतं शुगर लेवल मेंटेन केलं जाते. आता इथं डायजेशन झाल्यामुळे जास्त शुगर कुठे ते
इंटेस्टाइन मध्ये येते आणि मग ह्या पॅनक्रियासला जास्त काम करावं लागतं आणि पॅनक्रियाला जास्त काम करावं लागल्यामुळं ही निकामी होते. एखाद्या माणसाला जरी आपण बरेच व्यक्तीला एखादी काम करण्याची पद्धत असते, या लोकांनी जर काम नाही केलं तर पुढच्या येणाऱ्या लोकांना ते जास्त काम करावं लागतं, त्याच्यावर ताण येतो. आणि म्हणून सगळ्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर हा ताण येणार नाही. आणि म्हणून शुगर डायबिटीसचे जे प्रमाण जे आहे पॅनक्रियास निकामी होण्याचं कारण काय? एक्स्ट्रा बर्डन ऑन इंटेस्टाइन और ऑन पॅनक्रियास. एक्स्ट्रा बर्डन इथं डायजेशन न केल्यामुळं इथं बर्डन येतं. आणि इन्स्टंट फूडचा प्रॉब्लेम काय? इन्स्टंट फूड मध्ये मैद्याचे पदार्थ जास्त असतात. मैदा म्हणजे स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट. किंवा ब्रेड खाणं, ब्रेड खातो, पाव खातो, स्टार्च येत असतं. बऱ्यापैकी बेकरीचे पदार्थ हे सगळे मैद्याचे बनलेले असतात आणि त्यामुळे काय होते, इथं काय 32 वेळा चावत बसणार नाही, 16 वेळा पण नाही, एक 5 वेळा जर चावला तरी बास झाला, भरपूर झाला. एका रट्ट्यात इंटेस्टाइन मध्ये, स्टमक मध्ये कार्बोहायड्रेशन होत नाही. ते कुठे येतं? कार्बोहायड्रेट इंटेस्टाइन. आणि इंटेस्टाइन मध्ये काय प्रॉब्लेम? Intestine is responsible for the digestion of all compounds, fat, carbohydrate and protein. आणि मग या ठिकाणी पॅनक्रियास ग्लँड त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे काय म्हणतं का, राहिले 32 वेळा पण चांगल्या पद्धतीनं सलाइवा मिक्स झाला पाहिजे फूड मध्ये, याची काळजी घ्या. तुम्हाला या ठिकाणी कुठलंही बर्डन येणार नाही. त्यामुळे घाई गडबडीत जेवण, इन्स्टंट फूड खाणं, जंक फूड खाणं, चायनीज मधले ते नूडल्स असतात, राईस सुद्धा काही प्रकारचा गोळाच आहे, साखरेचा स्टार्च आहे, चपात्या खाता आपण ते सुद्धा स्टार्च आहे, तर ते मर्यादित आहे. आपल्याला जे लागतं ते तेवढंच खायचं, एक्स्ट्रा नाही खायचं आणि 4 वेळा खायचं नाही. ज्यांना सवय कोणाला असेल त्यांनी सोडून द्या इन्स्टंट फूड खायची, फार कमी प्रमाणात खायचं. कधीतरी खाल्लं काय फरक पडत नाही, पण रोज जर खात असेल हे लक्षात ठेवा, तुमच्या पुढं भविष्यामध्ये तुम्हाला डायबिटीसला फेस करावं लागेल. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांना आवडीनं आपण हे नूडल्स वगैरे आणतात, ते पॅकेज काय असतात ते, आणि ते खायला घालतो. त्याला लय आवडतं, पण त्याचा आवडीचा परिणाम कुठं होतो? खाऊन खाऊन नुसतं पोत झालेलं असतं. म्हणजे पोत होऊ द्यायचं नाही. पोत कशामुळे होतं? इथं होतं. त्याची बी अनेक कारण आहेत. नुसतं साखरेनच नाही, व्यायाम नाही, काय नाही, नुसतंच खायचं म्हणलं तर ते पोतच होणार. So digestion is the process in which non-soluble complex components of foodstuff converted to the soluble and absorbable form. मग डायजेशन बद्दल काय होतं? 2 प्रकार, मेकॅनिकल आणि केमिकल डायजेशन. त्याच्यामध्ये एन्झाइम आहेत, सलायव्हरी अमायलेज, सलायव्हरी ऍक्ट्स अपॉन कार्बोहायड्रेट अँड कन्वर्ट इनटू द माल्टोज. ग्लुकोजचं रूपांतर माल्टोज मध्ये होतं आणि मग ती शुगर पुन्हा खाली स्टमक मध्ये, इंटेस्टाइन मध्ये डायजेस्ट केली जातं. ठीक आहे. लायझोझाइम एन्झाइम जे आहे इन सलायवा इज युजफुल फॉर द किलिंग ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे. आता आपण स्टमक मध्ये येऊ. आपल्याला माहिती आहे स्टमक हॅज 3 पार्ट. एसोफेगस मध्ये डायजेशन होतं. Esophagus मध्ये digestion of food is not effective. It contains goblet cells. Goblet cells secrete the mucus. Mucus for passing of or passage of food particle into the stomach. आपण जेवणापूर्वी एक गोडोबर पाणी पितो कधी कधी, किंवा कधी कधी आठवत असेल तुम्हाला, जेवायला बसली की उचकी लागते, घास टाकतो आणि मग पाण्याबरोबर आपल्याला घालावं लागतं. मॉइस्टनिंग म्युकस म्हणजे मेजरली इट कन्सिस्ट ऑफ वॉटर. त्याचं काम काय? ओलसर ठेवणं. कसं एसोफेगस ओलसर ठेवणं हे त्याचं काम आहे. एसोफेगस. गॉबलेट सेल सिक्रेट दी एन्झाइम, goblet cells secrete the mucus. Now esophagus leads to the cardiac stomach. Cardiac stomach also contains goblet cells.
म्हणजे काय करते, इट ऑल्सो सिक्रेट द म्युकस मोस्टली कंसिस्ट ऑफ वॉटर. मिडल पार्ट ऑफ स्टमक इज अ फंडिक स्टमक, and this fundic stomach secretes gastric juice. काय सिक्रेट करते, गॅस्ट्रिक ज्यूस. फंडिक स्टमक leads to the pyloric stomach. आता हा मीटिंग संपली की पुन्हा ह्याच लिंक वरती जॉईन होते. Pyloric stomach leads into the duodenum. At the junction of pyloric stomach and duodenum, the wall is present is called as pylorus or pyloric wall. It's called as pylorus or pyloric wall. एक मिनट. It prevents the passage of food from stomach into the duodenum. म्हणजे तीन भाग तुम्हाला स्टमकच्या लक्षात असतील. याच्यामध्ये सुद्धा गॉबलेट सेल्स असतात. गॉबलेट सेल्स याच्यामध्ये सुद्धा गॉबलेट सेल्स आहेत आणि फंडिक स्टमक मिडल पार्ट जो आहे स्टमकचा इट सिक्रेट द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस माहिती आहे, इट कंटेन्स एक्सेल अँड पेप्सिन. आता food, as soon as food enters into the stomach start to move. Movement दोन प्रकारे movement होतात. जर तुम्हाला जास्त भूक लागली असेल तर तुम्ही काय करता, पोटात कावळे ओरडायला लागले आमच्यावर. पोटात कावळे ओरडायला ती काय जंगल आहे किंवा काय दुसरं काय आहे, काय नाही. मग कावळे कुठून येतात, पण आवाज येतो पोटात, कुरू कुरू कुरू. हा आवाज कशामुळे येतो, when there is no food the wall of stomach remain close to each other, and when you are hungry feeling it, the stomach start the movement. आणि मग काय होतंय, या दोन ल्युमेनच्या मध्ये जी हवा असते ती हवा काय करते, वाजायला सुरुवात करते, कुरू कुरू कुरू. म्हणजे हे स्टमक आत मुवमेंट करतं, आपल्याला जाणवत नाही पण स्टमकची मुवमेंट हे आत चालू असते. आणि जेव्हा हे असे मुवमेंट चालू असते त्यामध्ये हवा पॅक झालेली असते कधी, आणि ते हवा किंवा ते वॉल असं वाजत असते. याचा अर्थ काय की स्टमकची मुवमेंट होत असते. दोन प्रकारे मुवमेंट होते. म्हणजे निवांत असल्यावर ते स्टमक गप्प बसत नाही, मग फूड असल्यावर ते काय करतं, दोन प्रकारे मसल मुवमेंट करतं. एक जी मुवमेंट आहे त्या पुढे जाणार आणि दुसरी जागेवरती करणार, साल्टेटरी किंवा स्टेशनरी मुवमेंट आणि दुसरे ट्रान्सलेटरी मुवमेंट. डायजेशन in stomach takes place by two methods, mechanical and chemical. Mechanical मध्ये काय होतं, दोन movements. The food is digested by stomach mechanically. There are two movements, that is translatory movement आणि दुसरे stationary movement. ट्रान्सलेटरी म्हणजे काय, दिस मुवमेंट हेल्प फूड टू पुश फॉरवर्ड. म्हणजे अशा पद्धतीनं प्रेस करून ते फूड पुढे जातं. म्हणजे हे स्टमक काय करतं, अशी मुवमेंट करतं. ट्रान्सलेटरी आणि त्यामुळे काय होतं, फूड असं फॉरवर्ड पुश फॉरवर्ड होतं. आणि स्टेशनरी म्हणजे काय, द स्टमक मूव्ह लाईक दिस. देर आर टू टाइप्स ऑफ मसल. एक आपण म्हणतो की लॉन्जिट्युडल मसल आणि सर्क्युलर मसल्स काय करतात, मुवमेंट लाईक दिस, अँड इट हेल्प्स मिक्सिंग ऑफ फूड पार्टिकल और फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. कसल्या मुवमेंट मध्ये, स्टेशनरी मुवमेंट. अँड ट्रान्सलेटरी मुवमेंट हेल्प्स टू पुश फूड फॉरवर्ड. म्हणजे मेकॅनिकल डायजेशन इन स्टमक कंसिस्ट ऑफ टू पार्ट, that is translatory movement and stationary movement. Translatory movement helps to push food to forward, and stationary movement helps to mix the food particle with the gastric juice. Are you getting this? लक्षात आलं का तुमच्या?
येस सर नो. कोण कोण आहेत मला बघू दे. कोण आहे बा. कोमलला नवरे आहेत, मोनिका बाबर आहेत, अमृता माडिका आहेत, अपेक्षा चव्हाण, द्रौपदी सरग आणि सुप्रिया जाधव. बोला, समजलं का? लक्षात आलं का? कोमल, अहो कोमलला नवरे, कोमलला नवरे, अहो कोमलला नवरे, लक्षात आलं का? अपेक्षा चव्हाण, अहो अपेक्षा, लक्षात आलं का? होय सर. म्हणजे या ठिकाणी दोन मुवमेंट